पुन्हा एकदा सांगतो, रिव्हिजन करून ठेवतो, व्हिडिओ करतो, तुम्हाला पाठवून ठेवतो. वाक्य ही कुड नॉट राईट, रिराईट युजिंग अनेबल टू. तर आपल्याला काय करायचं, इथे नियम काय आहे, कॅन असेल तर कॅन काढायचा, त्याच्या जागी काय टाकायचं, एम इज आर आणि काय टाकायचं, एबल टू. तो कॅन हा वर्तमान काळी आहे म्हणून वर्तमान काळी पूर्वीचं होते. आय असेल सब्जेक्ट ए, ही शी इट असेल तर ही, वी दे असेल तर आ. कुल्ड असेल तर कुल्ड काढायचं, त्याच्या जागी काय टाकायचं, वॉज किंवा वेअर. ही असेल, शी असेल तर वॉज, वी असेल तर वेअर, एबल टू. ओके. सो ही कुड नॉट राईट हे वाक्य आहे. कुड नॉटला आपण काढून टाकलं, कुडला काढलं, त्याच्या जागी काय आलं, वॉज. एबल नॉट आहे म्हणून एबलच्या जागी काय आलं, अनेबल टू राईट. सेकंड सेंटेन्स, वी वॉज टायर्ड अँड वीक. आपल्याला याचं काय बनवायचंय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचंय. तो याच्यामध्ये व्हेरी नाहीये. तो पहिल्यांदा या सेंटेन्स मध्ये व्हेरी कुठे येऊ शकतो ते आपल्याला बघायचंय. सो ही वॉज व्हेरी टायर्ड, इथे व्हेरी आहे, जिथे व्हेरी आहे तिथे आपल्याला काय रिप्लेस करायचंय, हाऊ. ठीक आहे. अव्हेरी असेल किंवा एन असेल, अ किंवा एन, तर त्याच्या जागी काय येतो, व्हॉट येतो. हा दुसरा नियम आहे. पण या वाक्यात नुसतं व्हेरी आहे, तो व्हेरी असेल तर काय येतो, त्या जागी हाऊ येतो. ओके. आवाज येईल ना. सो व्हेरी असेल तर काय आपण टाकायचं तिथे, हाऊ. आणि एक्सक्लेमेटरीच्या वाक्याला सुरुवात कुठून होते, हाऊ किंवा व्हॉट पासून. तर आपल्याला इथून सुरुवात करायचं. व्हेरी असेल तर व्हेरी काढणार आपण, हाऊ टाकणार, नसेल तरी इथे हाऊ येणार, हाऊ टायर्ड अँड वीक. आणि मागचं राहिलेलं वाक्य कुठे टाकायचं, पुढे, आणि एक्सक्लेमेटरी चिन्ह द्यायचं. ओके. पुढचं सेंटेन्स आहे, लेटर्स डेमोक्रेटाइज नॉलेज. इथे काय करायचं आपल्याला, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर लेटर्स, लेटर्स म्हणजे कोण असतो, वी शाल असतो. वी शालला शॉर्टकट मध्ये सेकंड वर्ड काय, लेटर. सो लेटरच्या जागी वी शाल घ्या. हाच पॉइंट पुन्हा इनडायरेक्ट स्पीच मध्ये पण येऊ शकतो. सो यू हॅव टू रिमेंबर, इनडायरेक्ट स्पीच मध्ये पण लेटरच्या जागी आपल्याला वी शाल घेऊन इनडायरेक्ट स्पीच करायचं. सो आता लेटरच्या जागी वी शाल आहे सपोज, तर मग याला टेल टॅग कोणता येईल, हेल्पिंग वर्ब कोणता आहे, शाल. आपण दिलेलं वाक्य देणार, कॉमा देणार, हेल्पिंग वर्ब शाल आहे, याचं शाल घेणार. इथे नॉट नाहीये, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, मग त्याला नॉट लागणार, म्हणजे शाल नॉटचा होणार शाल. आणि सब्जेक्ट आहे वी, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मे आय प्लीज रिक्वेस्ट यू टू पुट युअर हँड क्लोज टू युअर हार्ट. आपल्याला काय करायचंय, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. सो इन्फिनिटिव्ह म्हणजे तो क्रियापद असतो ज्याला काय लावलेलं असतं, टू लावलेलं असतं. ओके. तो इन्फिनिटिव्ह ओळखण्याला एकदम सोपा पर्याय काय, की टू असलेला क्रियापद आपल्याला काय करायचंय, ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये कोणता आहे, टू पुट. टू पुटला आपण काय केलं, अंडरलाईन केलं. नेक्स्ट सेंटेन्स आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोच्या वाक्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या असतात. जसे इथे दिलेलं आहे स्किल आणि विल, मध्ये कोण असतो, अँड असतो. सो दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आपला नियम काय आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा, जी पहिली गोष्ट दिलेली असेल त्याच्या जागी त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचंय, नॉट ओनली. जी दुसरी गोष्ट दिली आहे त्याच्या अगोदर काय घ्यायचंय, बट ऑल्सो. बट ऑल्सोच्या जागी अँड असणार आहे, तो वाक्यातला काढून टाकायचा. ओके. सो वाक्य कसं होईल, दे हॅव टू हॅव द नॉट ओनली स्किल अँड काढला, बट ऑल्सो द विल. हे झालं वाक्य. सिक्स सेंटेन्स आहे, वी शाल नॉट अचीव आवर गोल्स, चूज करेक्ट टॅग. तो पूर्ण वाक्य लिहिलं आपण, वी शाल नॉट अचीव आवर गोल्स. इथे हेल्पिंग वर्ब आहे शाल, शाल घेतला. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणून आपण इकडे नॉट घेणार नाही. सब्जेक्ट आहे वी, सो शाल वी.
क्वेश्चन मार्क असे. ओके, इथे हे वाक्य पुन्हा काय आलेलं आहे, शी कुल्ड सी इट. आपल्याला कुल्ड काढून काय टाकायचं आहे, एबल टू टाकायचं आहे. सो सीच्या नंतर तुम्ही सर्व कुठलं येईल, वॉच. कुल्ड काढला त्याच्या जागी काय आलं, एबल टू. बाकी वाक्य जसं आहे तसं. हा नियम वापरला आपण. कुल्ड असेल तर काय वापरायचं, वॉच, वेअर, एबल टू वापरायचं. वॉच किंवा वेअर, एबल टू. तो आता इथे हा एक ग्रामर टाईप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वुल्ड यूज करायचा आहे. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू दिस बेगर एव्हरी डे, यूज वुल्ड. सो आपल्याला काय करायचं आहे, यूज टू काढायचं आहे. सो आता इथे ग्रामर असा आहे की वुल्ड असेल, वुल्ड असेल तर त्याच्या जागी आपण काय टाकू शकतो, यूज टू. आणि यूज टू असेल तर त्याच्या जागी काय टाकू शकतो आपण, वुल्ड. हा एवढाच रूल आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे या दोघांचा, कारण की अर्थ काय होतो, सेम होतो. तो आपण हे वाक्य असं करणार, आय तिथे येणार वुल्ड गिव्ह माय लेफ्ट ओव्हर टू दिस बेगर एव्हरी डे. आता असंच याच्यावर डिपेंड असलेलं दुसरं वाक्य इकडे आलंय, खाली आलंय, याच्यावर फोकस करूया. तर हे पहिल्यांदा आपण सोडूया. किंग कृष्णदेव राय वुल्ड परफॉर्म हेवी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. किंग कृष्णदेव राय हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर हा आलेला आहे वुल्ड. सो इथे काय सांगितलंय, यूज टू. सो पुन्हा एकदा आपण काय करणार, वुल्ड काढणार, त्याच्या जागी काय टाकणार, यूज टू असेल तर त्याच्या जागी काय येतो, वुल्ड येतो. आता वुल्ड आहे तर त्याच्या जागी काय, यूज टू. सो हा सेंटेन्स पुन्हा असाच होईल, किंग कृष्णदेवा राया इथे यूज टू परफॉर्म हेवी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग. हे आहे दे ऍडवाइज द किंग टू रेग्युलेट हिज डाएट. आपल्याला काय ओळखायचं आहे, इन्फिनिटी. सो कोणतं क्रियापद असतं ज्याला काय लावलेला असतो, टू लावलेला असतो. मग हेच वाक्य पुन्हा आपण लिहिलं, सपोज करा समजा, आणि त्याच्यामध्ये टू रेग्युलेटला आपण काय करणार, अंडरलाईन करणार. राहिला आता हे, अ स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड. काय करायचं आपल्याला, अंडरलाईन द सब ऑर्डिनेट क्लॉज. सो सब ऑर्डिनेट क्लॉज तो क्लॉज असतो जो काय असतो, गौण वाक्य असतं, जे पूर्ण वाक्य नसतं. जे सब ऑर्डिनेट कंजंक्शनने काय होतं, जॉईन होतं. जसं आता इथे स्पॅरो इज अ स्मॉल बर्ड हे मुख्य वाक्य आहे, मेन क्लॉज आहे. हे आपण वेगळं लिहिलं तर याला पूर्ण अर्थ आहे. मात्र याच्या पुढच्या वाक्याला विच इज फाउंड थ्रू आउट द वर्ल्ड याला पूर्ण अर्थ नाहीये. सो हे वाक्य ह्याला कशाने कंबाईन झालेलं आहे, विच. सो देअरफॉर विच पासून आपण पुढचं वाक्य जे आहे ते अंडरलाईन करायचं. हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण की हे काय आहे, अपूर्ण वाक्य. याला जर आपण सेपरेटली लिहिलं तर याला अर्थ पूर्ण नाही आहे. ठीक आहे. सो सबऑर्डिनेट क्लॉज कसं ओळखायचं, जे वाक्य that which what when as who इत्यादि सब
ऑर्डिनेट कंजंक्शनने काय होते, सुरू होते. ते काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा झाला याचा नियम. आपल्याला ते कंजंक्शन शोधायचं आहे आणि त्या कंजंक्शनच्या पुढे एक वाक्य काय करायचंय, अंडरलाईन करायचंय. ओके. आता इथे फिमेल स्पॅरो ले 4 to 6 eggs at a time. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन आन्सर. याच्यामध्ये मला वाटतंय 4 to 6 त्याला अंडरलाईन आहे ना, बरोबर ना. सो 4 to 6 ला जर अंडरलाईन असेल तर आपल्याला कोणता WH शब्द वापरावा लागेल की जेणेकरून उत्तर काय येईल, 4 to 6. प्रश्न काय आहे, याचा WH क्वेश्चन तयार करा की जेणेकरून 4 to 6 हे काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. मराठीत त्याचा अर्थ बघूया आपण. मराठीत त्याचा अर्थ होईल, फिमेल स्पॅरो ले, फिमेल स्पॅरो टाकते 4 ते 6 eggs एका वेळी. आता 4 ते 6 आपल्याला काय पाहिजे, उत्तर पाहिजे. तर आपण प्रश्न काय करणार, फिमेल स्पॅरो किती eggs ऍट अ टाइम टाकते. ओके. सो किती, किती हा इथे WH शब्द येतोय. सो देअरफॉर कितीला कोणता शब्द आहे, हाऊ मेनी. ओके. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, याचा वर्क कोण आहे, ले. ले हा कुठल्या काळात आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ना. सो प्रेझेंट असेल तर त्याला सहाय्यकारी क्रियापद कोणता घेतला पाहिजे, डू. ओके. किंवा डज. सो डज येणार नाही कारण अनेक वचने. सो हाऊ मेनी डू, इथे मी डू टाकला है ना. सो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा आपण विसरतो की आपल्याला जेव्हा WH क्वेश्चन तयार करायचं ना, तेव्हा तिथे आपल्याला एक सहाय्यकारी क्रियापद टाकायचंय. वर्तमान काळी क्रियापद असेल तर काय टाकायचंय, डू. भूतकाळी असेल तर काय टाकायचंय, डिड. ओके. हे आपल्याला टाकायचंय. आणि समजा जर सहाय्यकारी क्रियापद दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल एम, इज, आर, वॉज, वेअर, हाऊ, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल यासारखे किंवा कॅन, कुड दिलेलं असेल तर तेच घ्यायचं. ओके. सहाय्यकारी क्रियापद वाक्यात दिलेलं असेल तर तेच घ्यायचं. ते कुठे येणार आहे, ते WH शब्दाच्या नंतर येणार आहे. आणि जर दिलेलं नसेल तर डू चं योग्य रूप घ्यायचं. वर्तमान काळी डू घ्या, भूतकाळी डीड घ्या. सो हाऊ मेनी eggs डू फिमेल स्पॅरो ले. एक्स्ट्रा आहे ऍट ए टाइम. क्वेश्चन मार्क. याचं उत्तर काय येईल, 4 to 6. ओके.